वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ. वाणी आणि तिचा अर्थ म्हणजे शब्दामध्ये अर्थ सामावलेलाच असतो, पण शब्द जसे जातात त्याच्या पाठोपाठ त्याचा अर्थ जातो. तसंच हे जगत कसं आहे, जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरो. शब्द आणि अर्थ जसे एकमेकात सामावलेले असतात तसे हे पार्वती परमेश्वर हे एकमेकांमध्ये कसे सामावलेले आहेत आणि त्या जगतः पितरांना मी वंदन करतोय असं या प्रार्थनेत म्हटलेलं आहे. आजचा आपला विषय आहे राष्ट्रयोगी अरविंद. योगी अरविंद, महर्षी अरविंद, कितीतरी नाव आहेत. खरं म्हटलं तर ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली. आपल्याकडे एक वचन आहे, आपल्याकडे एक कविता आहे. केला जरी पोत बळेची खाली ज्वाळा तरी ते वरती उफाळे. एखादी पेटती मशाल असेल आणि त्या पेटत्या मशालीची धग थोडीशी कमी व्हावी म्हणून ती जर का उलटी धरली तरी सुद्धा त्याची ज्वाळा वरच जाते. ज्वाळा कधीही खाली जाणार नाही, ती ऊर्ध्व दिशेलाच जात असते. तसंच काहीसं श्री अरविंदांच्या बाबतीत झालं असावं. नाहीतर ज्या व्यक्तीने वयाच्या 21व्या वर्षापर्यंत योग हा शब्द सुद्धा कधी ऐकलेला नव्हता, त्याच व्यक्तीला हे संपूर्ण जग महायोगी, राष्ट्रयोगी, योगी अरविंद म्हणून ओळखायला लागलं. हा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण आपण जे ठरवतो तसं घडतच नाही, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे श्री अरविंद काहीही होऊ शकले असते. ते उत्तम लेखक झाले असते, उत्तम प्राध्यापक झाले असते, उत्तम संपादक झाले असते, उत्तम क्रांतिकारक झाले असते, पण नियतीने त्यांना योगी बनवलं. हाच त्याच्या मागचा आहे आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. मात्र हा प्रवास जाणून घेताना आपल्याला कितीतरी वर्ष मागे जायला लागेल. शतकापूर्वीची ही गोष्ट आहे. म्हणजे कधीची गोष्ट आहे तर अगदी 1857ची बंड अजून त्याचं वारं शमलं नव्हतं. भारतामध्ये कितीतरी क्रांतिकारक होते, कितीतरी देशभक्त होते, कितीतरी लोकांनी, कितीतरी हुतात्म्यांनी देशासाठी प्राण दिलेले होते. इंग्रजांची सत्ता होती, पारतंत्र्यात हा देश होता आणि स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे अनेक क्रांतिकारक उठाव करत होते, चळवळी करत होते. या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि या स्वातंत्र्य कधी मिळेल असं सगळ्याच शूरवीरानं झालेलं होतं. अति मोठे नेते होते, लाल बाल पाल असे नेते होते. पण अशाच वेळेला असंही झालं की काही मुठभर लोक इंग्रजांची भलावण करत होते. त्यांना इंग्रजांची सत्ता फार आवडत होती. कारण त्यांची शिस्त म्हणा, त्यांचं शिक्षण म्हणा, त्यांचे आचार विचार, त्यांच्या काय पद्धती, रीतिरिवाज हे सगळं आवडणारी सुद्धा काही मंडळी या भारतात होती. त्याच्यापैकीच होते डॉक्टर कृष्णघन घोष. डॉक्टर कृष्णघन घोष हे अतिशय हुशार, अतिशय विद्वान असे डॉक्टर होते. अगदी अल्पवयातच त्यांनी इंग्लंडला जाऊन ॲबर्डीन विद्यापीठाचं गोल्ड मेडल सुद्धा प्राप्त केलेलं होतं. आणि जेव्हा ते भारतात आले तेव्हा सुद्धा त्यांना असं वाटत होतं की भारतात सारख्या या गरीब देशांनी इंग्रजांचं अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. सगळ्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे. त्यांचे रीतिरिवाज किती चांगले आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे तसं आपल्या भारतात झालं पाहिजे. विचार चांगलेच होते, पण त्याचाही अतिरेक झाला. डॉक्टर कृष्णघन घोषांचं 1864मध्येच विवाह झालेला होता. त्याच्यानंतर पुन्हा ते लंडनला जाऊन त्यांनी ही पदवी मिळाली होती. मधल्या काळामध्ये त्यांना 2 मुलंही झाली होती, विनयभूषण आणि मनमोहन अशी 2 मुलं होती. हे सगळं सुरू असताना त्यांचं मात्र हा अतिरेक होता. आता रंगपूरच्या जवळ खुलना इथे त्यांची प्रॅक्टिस होती. डॉक्टर अतिशय उत्तम असे डॉक्टर होते, गरिबांचे कैवारी होते, त्यांना गरिबाविषयी कळकळ होती. पण परमार्थाचं मात्र त्यांना वावडं होतं. परमार्थ नकोच. परमार्थ म्हणजे आपल्या देशाला मागे नेणारा काहीतरी मार्ग आहे असं त्यांची एक कल्पना होती. आणि पुरोगामी विचार, इंग्रजी आचार विचार, इंग्रजी पोशाख, इंग्रजी शिक्षण याने ते अगदी भारलेले होते. त्यामुळे त्यांनी भारतात परत आल्यानंतर सगळ्यांना, अगदी आपल्या घरातल्या सगळ्यांना शिक्षण कुठलं दिलं तर पूर्ण सगळ्यांनी इंग्रजीच बोलायचं. हा त्यांचा इंग्रजीचा अतिरेक होता.
पण त्यांना जे सासरे भेटले होते, त्यांची पत्नी होती स्वर्णलता देवी, हिचे जे वडील होते त्यांचं नाव होतं राजनारायण बोस, किंवा त्यांना ऋषी राजनारायण म्हणूनही ओळखलं जायचं. असे ऋषी राजनारायण म्हणजे त्यांचे सासरे जे होते ते मात्र अतिशय देशभक्त होते. म्हणजे भारतीय भाषा, भारतीय संस्कृती, भारतीय आचार विचार यांना प्राधान्य देणारे होते. आणि त्यांनी आपल्या जावयाला पुष्कळ समजवण्याचा प्रयत्न केला की तुमचा आग्रह बरोबर आहे, इंग्रजी भाषा अतिशय चांगली आहे, ठीक आहे, पण तुम्ही त्याचा अतिरेक करू नका. म्हणजेच या वागण्यातल्या सगळ्या धोक्याच्या आणि मोक्याच्या जागा आपल्या सासऱ्यांनी जावयांना दाखवल्या होत्या. पण जावई तो इंग्रजी आचार विचारांच्या पगड्याखाली अतिशय प्रभावित झालेला होता. त्यामुळे अगदी त्यांनी घरात नोकर चाकर ठेवताना सुद्धा ज्यांना इंग्रजी बोलता येतं, म्हणजे ड्रायव्हर असू दे, घरातले काही आया असू दे, स्वयंपाकी असू दे, या सगळ्यांना इंग्रजी भाषण यायला पाहिजे अशी एक अट घातली होती. त्याच्यातच ही 2 मुलं होती, विनयभूषण आणि मनमोहन. आता तिसऱ्या वेळेला जेव्हा या स्वर्णलता देवी गर्भवती होत्या तेव्हा त्यांना साहजिकच मुलगी व्हावी अशी अपेक्षा होती. आणि तिसऱ्या वेळेस त्या गर्भवती होत्या. पण 15 ऑगस्ट 1872 ह्या दिवशी ह्या दिवसाच्या पहाटे 4:52 त्यांच्या पोटी पुन्हा एक पुत्ररत्नच प्राप्त झालं. त्यांना एक पुन्हा पुत्ररत्न. त्यांची थोडीशी निराशा झाली, मुलगी हवी होती पण मुलगा झाला, ठीक आहे, तरी सुद्धा मग त्याचं नाव काय ठेवायचं, तर त्याचं नाव ठेवलं अरविंद. अरविंद नाव जरी ठेवलं तरी त्याला त्याचे वडील इंग्रजी रीतिरिवाजाप्रमाणे, त्या पद्धतीप्रमाणे त्याला ऑरो म्हणत होते. हा ऑरो हळूहळू मोठा व्हायला लागला. किती मोठा, तर 5च वर्षाचा झाला. पण आता वडिलांना वाटलं की या कलकत्त्यामध्ये किंवा या खुलनामध्ये, रंगपूरमध्ये याला ठेवणं थोडंसं कमीपणाचं आहे, त्यांना उत्तमातलं उत्तम शिक्षण द्यायला हवं. आणि म्हणून या 3ही मुलांना त्यांनी दार्जिलिंग इथल्या कॉन्व्हेंटमध्ये ठेवलं. आयरिश नन्सनी चालवलेली ही शाळा होती. 3ही मुलं, हा अरविंद तर लहान अगदी 5च वर्षाचा होता, त्या तिघांनाही तिकडे ठेवलं. तिथे ठेवल्यानंतर अरविंद होता तो अतिशय एकांतप्रिय, अतिशय अबोल असा मुलगा होता, पण विचारी होता. दार्जिलिंगला त्याला त्या निसर्ग सुंदर वातावरणामध्ये कितीतरी कविता स्फुरायच्या, कितीतरी पाषाणातलंही संगीत त्याला ऐकू यायचं. असा त्याचाही तिथे अभ्यास चालला होता आणि तिथेही त्यांनी अतिशय अव्वल नंबर प्राप्त केला होता. हे सगळं होत असताना 2 वर्ष अशीच गेली. म्हणजे 5व्या वर्षी हा आईवडिलांच्या प्रेमापासून थोडासा दुरावलेला होता. 2 वर्ष अशी दार्जिलिंगला गेली. पण हेही कोंदळ त्या डॉक्टर कृष्णगन घोषांना अपुरं वाटायला लागलं आणि म्हणून त्यांनी 3ही मुलांना इंग्लंडला पाठवायचं ठरवलं. मधल्या काळामध्ये त्यांना आणखीन 2 मुलं झाली होती, बारेंद्र आणि सरोजिनी, अशी 5 मुलं. आणि 5ही मुलं एकापेक्षा एक हुशार होती. आणि ती अगदी डॉक्टर कृष्णगन घोषांचा अगदी मानबिंदू होती. आपली मुलं म्हणजे त्यांच्यासाठी एक खजिनाच होता, संपत्तीच होती. आणि त्यातल्या त्यात हा अरविंद तर अतिशय शांत, अतिशय समजूतदार असा मुलगा होता. पण या 3ही मुलांना त्यांनी लंडनला ठेवलं. लंडनला 2ही मुलांना मँचेस्टर स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन मिळाली. पण हा मुलगा अगदी 7च वर्षाचा होता. अरविंद जो होता तो 7 वर्षाचा होता. आणि म्हणून त्याला थोडंसं कोणाच्या तरी घरगुती, म्हणजे तिथले चर्चचे जे एक फादर होते डॉक्टर ड्रिवेट म्हणून, आणि त्यांच्या घरी या मुलाला ठेवण्यात आलं. आणि त्यांना मात्र खूप सांगितलं, डॉक्टर कृष्णगन घोषांनी ड्रिवेटना सांगितलं की ह्या मुलावर पूर्ण इंग्रजी संस्कार करा. त्याला भारतीय भाषेचा एक अक्षरसुद्धा ऐकायला लागू नये, किंवा भारतीय संस्कार, भारतीय सणवार, भारतीय माणसांची त्यांचा परिचयसुद्धा होऊ नये, इतके त्याच्यावर इंग्रजी संस्कार करा. पण दुसरी गोष्ट मात्र एक लक्षात ठेवा की कुठल्याही धर्माचा त्याला आग्रह करायचा नाही. तो जेव्हा वयात येईल, जेव्हा त्याला समजायला लागेल, तेव्हा त्याला जो धर्म स्वीकारायचा असेल तो स्वीकारेल. पण तुम्ही मात्र त्याला इंग्रजी शिक्षण उत्तम रीतीने द्या. आणि खरोखर ड्रिवेटनी आणि त्यांच्या पत्नीने या मुलाला अगदी आपल्या मुलासारखं वाढवलं. त्याच्यावर मायेची पाखर घातली, त्याला उत्तम संस्कार दिले, उत्तम शिक्षण दिलं. अभिजात इंग्रजी आहे, ग्रीक आहे, लॅटिन आहे, या भाषातले सगळे बारकावे त्याला शिकवले. त्यांच्या पत्नीने त्याला फ्रेंच, गणित, इतिहास, भूगोल हेही विषय शिकवले. असं ह्या अरविंदाचं व्यक्तिमत्व अतिशय सर्वांगाने बहरत होतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी रूपाचं सौंदर्य तर होतंच,
त्याच जोडीला वाणीचं माधुर्य होतं, वृत्तीचं गांभीर्य होतं आणि असा हा मुलगा हळूहळू हळू एक 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 दालन ओलांडत चालला होता. शाळेमध्ये तर त्यांनी पहिला नंबर कधीच सोडला नाही. शाळेमध्ये त्याचं शिक्षण अतिशय उत्तम रीतीने चाललं होतं. अशी काही वर्ष गेली, अनेक वर्ष गेली. विनयभूषण मनमोहन दुसरीकडे शिकत होते आणि त्या तिघांच्याही खर्चासाठी इकडनं भारतातून त्यांचे वडील म्हणजे डॉक्टर कृष्णगन घोष वर्षाला बरीच मोठी रक्कम पाठवत होते आणि त्यामुळे ड्रिवेटही अतिशय खुश होते. त्या तिघांचाही त्यांनी सांभाळ व्यवस्थित केलेला होता. असाच काळ चाललेला होता. पण काळ हा नेहमी सारखा नसतो ना, काळामध्ये सुद्धा पालट होत असतात. तसंच ड्रिवेटना अचानक ऑस्ट्रेलियाला जावं लागलं. ड्रिवेट आणि त्यांची पत्नी ना त्या दोघांनाही ऑस्ट्रेलियाला जावं लागलं आणि त्यांच्या आईने ह्या अरविंदाचा सगळा भार स्वीकारायचं ठरवलं. पण त्या आईची इच्छा होती की हा इतका चांगला मुलगा आहे आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, म्हणून त्यांनी त्याला ख्रिश्चन धर्मदीक्षा देण्याचं ठरवलं. पण अरविंदाने मात्र तेव्हा तोपर्यंत त्याची मतं ठाम झालेली होती आणि त्यांनी त्या गोष्टीला मात्र नकार दिला. मात्र अभ्यास अतिशय उत्तम रीतीने त्याचा सुरू होता. आता हे सगळं चालू होतं. या तिन्ही मुलांचं शिक्षण उत्तम रीतीने चाललं होतं. त्याचे विचार अतिशय परिपक्व होत होते. अशा वेळेला इकडे मात्र भारतामध्ये काय परिस्थिती होती तर डॉक्टर कृष्णगन घोष अतिशय संपन्न होते, पैसा भरपूर होता. पण हळूहळू त्यांची परिस्थिती खालावायला लागली. कारण ते दीनांचे कैवारी होते. गरिबांना तर ते मोफत उपचार करत होते. त्यातच त्यांच्या पत्नींना म्हणजे स्वर्णलता देवींना अपस्माराचे झटके यायला लागले. त्यांचा वैद्यकीय खर्चही वाढला. यांचं थोडंसं दारूचं व्यसनही वाढलं. असं करत करत इकडे भारतात मात्र यांच्या वडिलांची परिस्थिती थोडी खालावायला लागली. त्यामुळे त्यांना व्यवस्थित तिकडे पैसे पाठवता येईना. मुलं इतकी शहाणी, इतकी समजूतदार होती की अरविंदानी त्याच वेळेला त्याचं पहिलं शिक्षण पूर्ण झालेलं होतं, म्हणजे शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्यांनी IAS परीक्षा देण्याचं ठरवलं होतं. त्याचा अभ्यासही सुरू केला होता. पण इकडनं पैशाचा ओघ पूर्ण थांबला. तेव्हा ह्या मुलांनी, या अरविंदानी आपल्या जीवनातून भूक हा शब्दच मुळी पुसून टाकला. फक्त एक कप चहा आणि एक पावाचा तुकडा याच्यावर त्यांनी दिवसच्या दिवस काढले. परंतु त्याचं तेज मात्र कमी झालं नाही. शिक्षणातली ओढ किंवा त्याची आवड किंवा त्याच्यातला रस किंचितही कमी झाला नाही. सगळ्या विषयांमध्ये हा मुलगा अव्वल पहिला यायचा असंही म्हटलेलं आहे. त्याची ग्रीक भाषा थोडीशी कच्ची होती, पण त्या प्रिन्सिपॉलनी त्याचं तीही तयारी करून घेतली. त्यामुळे ग्रीक भाषेत तर तो पहिला आला. अशा गोष्टी चालल्या होत्या. आता हा मुलगा हळूहळू मोठा होतोय. 7 वर्षाचा तो इंग्लंडला आला होता. आता 15-16 वर्षाचा हा मुलगा झालेला आहे. IASची परीक्षा सुद्धा त्यांनी त्याची तयारी सुरू केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम गुण मिळवून हा ती परीक्षा उत्तीर्ण झाला. पण त्या परीक्षेला एक अट असते की ही जरी थेअरीची परीक्षा झाली असली तरी एक प्रॅक्टिकलची परीक्षा असते आणि त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेसाठी हॉर्स रायडिंगची परीक्षा देणं तिथे आवश्यक असतं, महत्त्वाचं असतं. अशी परीक्षा देण्याचं मात्र त्यांनी टाळलं. तो म्हणाला मी अश्वारोहणाची परीक्षा देणार नाही. आता ह्याच्यामागे कारण काय होतं, कारण आता ह्याचे विचार परिपक्व होत चाललेले होते आणि ह्याला अरविंदाला काय झालं तर खरोखर त्याच्या मनामध्ये इंग्रजांविषयी चीड निर्माण झाली. ज्या त्याच्या वडिलांना इंग्रजांविषयी इतकी ओढ होती त्यांच्याच मुलाच्या मनामध्ये इंग्रजांविषयी थोडंसं नाराजी किंवा नावड उत्पन्न झाली. ह्याला कारण काय झालं तर भारतामध्ये इंग्रजांची दडपशाही, अत्याचार वाढत चालले होते आणि कितीही नाही म्हटलं तरी त्या बातम्या ह्या अरविंदाच्या कानावर येत होत्या. अशामध्येच एक गोष्ट अशीही झाली की इंग्रजमध्ये काही भारतीय तरुणांनी मिळून एक संस्था स्थापन केली होती आणि त्याचं नाव होतं लोटस अँड डॅगर, किंवा मराठीत त्याचं भाषांतर करायचं झालं तर कमळ आणि कट्या असं त्याचं नाव होतं. आणि ह्या संस्थेमध्ये हा अरविंद जॉईन झाला, त्यांना जाऊन मिळाला आणि त्या संस्थेतले जे विचार होते, क्रांतिकारकांचे विचार, तरुणांचे जे विचार होते, तर ते त्याला अतिशय क्रोधित करत होते. इंग्रजांविषयीची त्याची नाराजी, नावड त्याची जास्तीत जास्त वाढत झाली. पुढे ही लोटस अँड टायगर ही संस्था बंद पडली, पण तशीच इंडियन मजालिस म्हणून जी दुसरी संस्था होती तिथे ह्यांनी प्रवेश घेतला अरविंदांनी आणि तिथे तर यांनी इतकी आपली
काय म्हणतात तेजस्वी भाषणाने ते सगळं जे आजूबाजूचा जो विद्यार्थी वर्ग होता तो अतिशय प्रभावित झालेला होता ह्या मुलाच्या भाषणाने. असे हे दिवस चालले होते. मात्र इथे आर्थिक परिस्थिती फार खालावलेली होती. पण हळूहळू काय झालं, IAS ची पदवी मिळाली, त्याच्याबरोबर त्याला शिष्यवृत्ती पण मिळाली. पण नोकरी मिळण्याची संधी मात्र आता गेली होती, कारण त्यांनी अश्वारोहणाची परीक्षा नाकारल्यामुळे परीक्षा पास झाली पण सनद काही मिळाली नाही. पण इकडे वडिलांना काहीच कल्पना नव्हती आणि वडिलांनी आता कुठल्या परगण्यामध्ये याची नेमणूक करावी किंवा अशी बोलणी सुद्धा सुरू केली होती. पण अरविंदाच्या मनामध्ये फार वेगळेच विचार चालले होते आणि त्याला आता भारताविषयी ओढ वाटायला लागली. आपल्या मातृभूमीविषयी अतिशय ओढ वाटत होती. आणि अशातच काय झालं, जसं आपण नेहमीच मी सांगते की सत्य संकल्पाचा दाता नारायण अरविंदाच्या मनात येत होतं की आपण आता कधी माझ्या मायभूमीला जातोय, कधी भारतभूमीला जातोय. खरं म्हटलं तर त्यांना भारतीय भाषेचा एक शब्दही माहिती नव्हता. कधी ते त्यांच्या आजोबांकडे गेले तर कधीतरी बंगाली भाषेचा एखादा शब्द कानावर पडला तर तो त्यांना अगम्य वाटायचा. कुठल्याच भारतीय भाषेचं बिलकुलच ज्ञान नव्हतं. फक्त इंग्रजी, ग्रीक, फ्रेंच, लॅटिन या सगळ्या भाषा मात्र अतिशय उत्तम येत होत्या. पण भारतभूमीचं प्रेम मात्र त्यांच्या मनात खूप दाटून आलेलं होतं. अशाच वेळेला गंमत काय झाली की भारतातले बडोदा संस्थानाचे जे सयाजीराव गायकवाड होते त्यांना एका सनदी अधिकाऱ्याची गरज होती आणि म्हणून ते शोध घेत होते की मला उत्तम भारतीय असा सनदी अधिकारी कुठे मिळेल. आणि त्यांचेच एक प्रतिनिधी होते ते लंडनला आले होते आणि त्यांनी विचारलं, सयाजीरावांनी निरोप पाठवला होता की एखादा जर का तुम्हाला भारतीय कोणीतरी सनदी अधिकारी मिळाला तर त्याला आपल्याकडे पाचारण करूया. म्हणून त्या प्रतिनिधीने त्याची अरविंदाची तिथेच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये तर अर्थातच अरविंद अतिशय उत्तम रीतीने उत्तीर्ण झाला. आणि मग त्या प्रतिनिधीने सयाजीरावांना कळवलं की मला एक उत्तम असा हिरा मिळालेला आहे आणि त्यांना घेऊन मी येतोय. आणि सगळं ठरलं. 1893ची ही गोष्ट आहे बरं का. 1872चा हा जन्म आहे या मुलाचा अरविंदाचा. 1893 मध्ये हा 21 वर्षाचा अतिशय तडफदार असा सनदी अधिकारी तरुण सयाजीराव गायकवाडांना लाभला. अर्थात त्यांनी निरोप पाठवला की 1893 मध्ये मी बोटीने मुंबई बंदरात येतोय. वडिलांनाही आनंद झाला. वडिलांनाही बातमी कळली. वडील होते कलकत्त्याला पण वडिलांनाही बातमी कळली की आपला ऑर्रो आता भारतात येणार आहे. तिथली नोकरी नाही मिळाली त्याचं थोडंसं वैषम्य होतं पण आता भारतात येणार आणि 14 वर्षांनी या पुत्रांची भेट होणार होती. 14 वर्षांनी. म्हणून वडील अतिशय आनंदित झाले होते आणि वडील त्या बोटीची वाट बघत होते. कलकत्त्याहून त्यांनी 1 महिनाभराची सुट्टी घेऊन ते मुंबई बंदरात येऊन थांबले होते. आणि मुंबई बंदरात येऊन तेव्हा दळणवळणाची साधनं कमी होती त्यामुळे निरोप काही मिळाला नाही. फक्त तो बोटीने अमुक बोटीने येणारे एवढंच कळलेलं होतं. म्हणून वडील रोज त्या मुंबई बंदरात येऊन चौकशी करायचे की बोट आली का, माझा ऑरो आला का. पण ऑरो काही आला नाही. आणि एकदा अशी एक बातमी कानावर आली की ती ज्या बोटीने ऑरो येणार होता ती बोट बुडाली. त्या बोटीला जलसमाधी मिळाली. हे ऐकल्यावर मात्र डॉक्टर कृष्णधन घोषांच्या अगदी पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांना अगदी धक्का बसला. त्या धक्क्यामध्ये ते कोसळले आणि कोसळले ते कायमचेच. ऑरो 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 करत त्यांनी प्राण सोडला. खरं गोष्ट अशी होती की ज्या बोटीने ऑरो येणार होता तीही बोट नव्हतीच. ज्या बोटीला जलसमाधी मिळाली त्या बोटीने हा येणारच नव्हता. त्यामुळे तो दुसऱ्या बोटीने काही 1-4 दिवसांनी दुसऱ्या बोटीने त्या मुंबई बंदरामध्ये आला आणि मुंबई बंदरामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं. मात्र त्या अरविंदांनी या मुंबई बंदरामध्ये पाऊल ठेवलं मात्र त्याला एका दिव्य प्रकाशाचा अनुभव आला. दिव्य एक अगदी अंगातून असं एक तेजस्वी प्रकाशाचा लोळ गेल्यासारखा अनुभव आला. कारण गेली 14 वर्ष जोपर्यंत तो लंडनला होता, परदेशात होता, तोपर्यंत एक काळी सावली त्याचा पाठलाग करत होती. असं त्याला सारखं वाटायचं की आपलं अंतर्याम सगळं त्या काळ्या सावलीने, काळ्या एका पडछायेने व्यापून टाकलेलं आहे असं त्याला वाटायचं. पण भारतात पाऊल ठेवला मात्र तो काळोख सगळा सरून गेला आणि एका अलौकिक आनंदाने, एका तेजस्वी अशा शांततेने, दिव्यतेने त्याची जागा घेतली. आता मुंबई बंदरातनं हा मुलगा
म्हणजे 21 वर्षाचा हा अरविंद बडोद्याला आला आणि बडोद्याला सयाजीराव गायकवाडांची भेट घेतली. त्यांनीच त्याचं अतिशय सन्मानाने स्वागत केलं आणि त्याला नोकरीवर ठेवलं. पगार किती होता असं विचाराल तर 200 रुपये पगार होता. 1893 सालचा 200 रुपये पगार म्हणजे सर्वोच्च असा त्याला बहुमानच मिळाला होता. सयाजीरावांच्या दरबारात तो रुजू झाला. मग तिथे काम तरी काय होतं तर करारपत्रावर काळजीपूर्वक रीतीने सगळी तपासणं, काही भाषणं लिहून देणं, महत्त्वाचे मसुदे तयार करणं, ही सगळी कामं होती. पण ही सगळी कामं कशी होती तर ही नैमित्तिक होती. पण सयाजीराव गायकवाड ह्याच्या एकूणच विद्वत्तेवर, एकूणच भाषणांवर, एकूणच सगळ्या कामावर अतिशय प्रसन्न होते आणि ते म्हणाले की मला ह्या अरविंदाच्या रूपाने एक तेजस्वी असा कोहिनूर हिराच मिळाला. आणि खरीच गोष्ट आहे. अरविंदाने मात्र इथे आल्याबरोबर आपला पोशाख पूर्णपणाने बदलून टाकला. सुटाबुटातला हा अरविंद आता साधंसं धोतर, साधासा अंगरखा, साधंसं उपरणं आणि बंगाली पद्धतीने वाढवलेले लांब केस असा त्याचा वेश होता. म्हणजे प्रथम पाहणाऱ्याला कुणाला विश्वासही बसणार नाही की हा इंग्लंडमधून हा परत आलेला आहे असं वाटतही नव्हतं. याच जोडीला त्यांनी भारतीय भाषांचा अभ्यास लगेचच सुरू केला. म्हणजे अगदी गुजराती, बडोद्याला होता म्हणून गुजराती आहे, बंगालचा होता म्हणून मग बंगाली आहे, मराठी लोकांचा खूप प्रभाव होता म्हणून मराठी भाषेचाही अभ्यास सुरू केला. त्याचबरोबर संस्कृतचाही अभ्यास सुरू केला. कितीतरी भाषा या मुलांनी आत्मसात केल्या होत्या. जेव्हा इंग्लंडमध्ये होता तेव्हा त्यांनी होमर, डांटे, शेक्सपियर अशा अनेक काव्याचाही अभ्यास केला होता आणि तेव्हाच त्यांनी मनाशी निश्चय केला होता की मी पण एक दिवस कधी ना कधीतरी महाकवी बनणार आहे. हा महाकवी बनण्याचं सुद्धा एक त्याच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग जागं झालेलं होतं. अशा या वातावरणामध्ये या अरविंदांनी आपला अभ्यासही सुरू ठेवला होता. याचबरोबर त्याला आणखीन बडोदा कॉलेजमधनं अशा एक ऑफर आली, अशी एक मागणी आली की तुम्ही फ्रेंच भाषेचं प्राध्यापक म्हणून इथे काम कराल का. अरविंदाच्या आवडीचंच काम होतं. पण हे काम होतं हे फारच थोडं असायचं. सयाजीरावांकडे काम होतं ते नैमित्तिक काम होतं. त्याच्या जोडीला त्यांनी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी घेतली. फ्रेंच बरोबर त्यांना इंग्रजी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम करावं लागलं. पण आवडीचंच काम होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरुणांचा सहवास त्यांना पुष्कळ लाभला. अतिशय तरुणांचा सहवास लाभल्यामुळे आणखीन त्यांचं मन फार उत्फुल्ल झालं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भारतभूमीमध्ये काय काय घडामोडी घडतात हे तरुणांच्या माध्यमातून त्यांना कळत होतं. या सगळ्या गोष्टी घडत होत्या. एकीकडे सगळा अभ्यासही चालला होता. भारतीय मनाचा मागोवा घेतला जात होता. इंग्रजांची दडपशाही, अत्याचार वाढत होते. अशाच वेळेला लाल बाल पाल यांच्याशी सुद्धा संबंध आला. आणि विशेषतः बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी हा अरविंद अतिशय प्रभावित झाला. म्हणजे त्याची मतं तोपर्यंत जहाल 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 बनत गेली. असं सगळ्या घडामोडी घडत होत्या. अनेक गोष्टी होत्या. त्याच वेळेला त्यांनी इंदू प्रकाश नावाचं एका नियतकालिकामध्ये प्रखर आणि परखड असं लेखन करायलाही सुरुवात केलेली होती. उत्तम लेखन, उत्तम वाणी, सगळं उत्तम अभ्यास सगळं चाललेलं होतं. आता अशाच वेळेला त्याच्या आईच्या मनात आलं असावं कदाचित की ह्याचं आता लग्न करावं. आणि म्हणून 1901 मध्ये रांचीचे भूपालचंद्र बोस यांची जी कन्या होती मृणालिनी देवी, तिच्याशी त्यांचा विवाहही झाला 1901 मध्ये. पण हा होता भणंग. याला संसारामध्ये फारसा रसच नव्हता. अशा ह्या भणंगची गाठ त्या मृणालिनी देवीशी पडली. अर्थातच काही वर्ष त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला. पण ह्याच्या मनामध्ये जे क्रांतिकारकाचं जे बीज होतं ते आता वाढत वाढत चाललंय. आणि इंग्रजांच्या दृष्टीने तर सर्वात धोकादायक व्यक्ती म्हणून श्री अरविंदांचं नाव घेतलं जायचं इंग्रज सरकारमध्ये. या सगळ्या गोष्टींनी घडत होत्या. आता अर्थातच त्यांच्या जोडीला त्यांचा धाकटा जो भाऊ आहे बारिंद्र आहे, जतीन आहे, खुदिराम बोस आहे, प्रफुल्लचंद्र चाकी आहेत, असे कितीतरी क्रांतिकारक येऊन मिळाले. आणि अशा क्रांतिकारकांना त्यांनी बॉम्ब बनवण्याचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा सांगितलं. म्हणजे काही लोकांना त्यांनी इंग्लंडमध्ये म्हणजे माधवराव जाधव जे होते त्यांना त्यांनी इंग्लंडमध्ये पुन्हा
बॉम्बचं शिक्षण बॉम्ब कसा बनवायचा याचंही शिक्षण घेण्यासाठी सांगितलं होतं. सगळ्या गोष्टी चालू होत्या. म्हणजे एक अतिशय शांत अबोल मुलगा आता अतिशय क्रांतिकारक, म्हणजे बॉम्ब बनवणारा क्रांतिकारक, इतकं त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं होतं. पण कुठल्याही कारणाने हा अरविंद काही इंग्रजांच्या ताब्यात सापडत नव्हता. पण माणिकतोळा उद्यानामध्ये जेव्हा त्या गुप्त खलबतं व्हायची त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकरणामध्ये या अरविंदाला अडकवलं गेलं आणि त्याची रवानगी अलीपूरच्या तुरुंगात केली. अलीपूरच्या तुरुंगात हा गेलेला असताना तिथे त्याला, अलीपूरचा तुरुंग तर फारच 1 वर्षाचा त्याला कारावास झाला होता आणि या 1 वर्षाच्या कारावासामध्ये त्या अरविंदाला श्रीकृष्णाचं दर्शन घडलेलं आहे. सतत 15 दिवस त्याला सतत वासुदेवाचं दर्शन घडत होतं. म्हणजे कुठे घडत होतं? त्या प्रत्येक कोठडीमध्ये, त्या जेलरमध्ये, त्या कडी कुलप देवडीमध्ये, ओसरीमध्ये किंवा त्या पहारेकऱ्यामध्ये त्याला वासुदेवाचंच दर्शन घडत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, अलीपूरच्या तुरुंगामध्ये असताना त्याला सतत स्वामी विवेकानंदांचा आवाज ऐकू येत होता. ही खोटी घटना नाही आहे. म्हणजे अलीपूरच्या तुरुंगात जाण्यापूर्वीचा अरविंद आणि अलीपूरच्या तुरुंगातून बाहेर पडलेले अरविंद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. आतमध्ये प्रवेश करताना हा क्रांतिकारक म्हणून यांनी प्रवेश केला होता. तुरुंगात त्याला डांबून ठेवण्यात आलं होतं. पण बाहेर पडलेले अरविंद हे पूर्णपणाने वेगळे होते, कारण त्यांना वासुदेवाचं साक्षात दर्शन झालेलं होतं. स्वामी विवेकानंदांचा आवाज ऐकू येत होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराची त्यांनी प्रयोगशाळा बनवलेली होती. 23 दिवसाचं उपोषण करून अन्नमय कोश म्हणजे काय याचा पूर्ण अभ्यास केलेला होता. योगाभ्यास तर अतिशय उत्तम रीतीने चालू होता. याच्या पूर्वी जेव्हा बडोद्याला ते होते तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे राष्ट्रकार्यामध्ये, राष्ट्रकार्य हेच खरं तर मूळ हेतू होता. आणि या राष्ट्रकार्यामध्ये तेज आणि ओज आणण्यासाठी त्यांना योगाभ्यासाची निकड वाटत होती. योगाभ्यास करण्यापूर्वी सुद्धा त्यांना अनेक अनुभव आले होते. आणि योगाभ्यास कुणाकडनं शिकायचं तर पहिल्यांदा त्यांनी देवधर गुरुजींकडनं योगाभ्यास शिकलेला आहे. आणि नंतर त्यांना ती योगाभ्यासाची इतकी निकड वाटत होती, कारण आपल्याला संपूर्ण या देशकार्यासाठी आपलं जीवन व्हायचं असेल तर योगाभ्यास हाच पाहिजे. आणि त्यांची तेव्हा भेट झाली ती लेले गुरुजींची. विष्णू भास्कर लेले हे महाराष्ट्रीयन नाव आहे. आणि या लेले गुरुजींनी त्यांना योगाभ्यासाचे अतिशय उत्तम धडे दिले. किती काळ अभ्यास केला असेल तर केवळ 3 दिवस. बडोद्याला असताना मुजुमदारांच्या वाड्यातल्या 3ऱ्या मजल्यावरच्या एका लहानशा खोलीमध्ये लेले गुरुजी आणि हे अरविंद 3 दिवस बसून होते. आणि त्या लेले गुरुजींनी त्यांना शिक्षण दिलं. त्यांना जो आदेश दिला, त्यांना सांगितलं की मन हे कोरं करकरीत झालं पाहिजे. फार वेगळा त्यांनी उपदेश केलेला आहे की मनामध्ये विचार येतात ते नेहमी बाहेरनं येतात. त्या बाहेरनं येणाऱ्या विचारांना उंबऱ्यातच अडवायचे, बाहेरच रोखायचे. हे शक्य आहे का? आपल्यालाही आपण हे अनेक वेळेला ऐकतो, पण हे शक्य नाही होत. पण श्री अरविंदांना हे सहज शक्य झालं. 3 दिवसामध्ये त्यांना ते विचार निर्विचार करता आले, ते विचार बाहेरच्या बाहेर रोखता आले. आणि ते म्हणाले, आता माझं मन कोरं करकरीत झाले, पूर्वीचा एकही विचार त्याच्यामध्ये नाही. हे घडत असताना मात्र गंमत अशी झाली की त्यांची व्याख्यानं तेव्हा अनेक ठिकाणी व्हायची. अगदी पुण्याला शिवाजी मंदिरामध्ये त्यांचं व्याख्यान होतं. बंगालच्या फाळणीनंतरचा विषय होता. आता ते लेले गुरुजींना म्हणाले की आता माझी अवस्था अशी झाली की मन कोरं करकरीत झाले, निर्विचार झाले, आता मला बोलताच येणार नाही. तेव्हा लेले गुरुजींनी सांगितलं, श्रोत्यांना नमस्कार करा आणि जे सुचेल ते बोला, जे स्फुरेल ते बोला. आणि खरोखर ते व्याख्यान आणि मुंबईला एक व्याख्यान झालं होतं तेव्हा 3,500 सुविद्य श्रोते उपस्थित होते. ही दोन्ही व्याख्यानं कशी झाली तर कुठलाही विषय ठरलेला नव्हता, कुठलंही त्याच्या मागे टिपणं वगैरे काही नव्हती. जे स्फुरेल ते बोलत होते आणि त्या विचारांच्या लहरी अशा श्रोत्यांमध्ये पसरत होत्या. अशी ही 2 व्याख्यानं अपौरुषेय अशी झालेली आहे. ठरवलेलं काही नाही, एका मागे एक विषय स्फुरत होता, अशी ही व्याख्यानं झालेली आहे.
मन स्थिर असायला पाहिजे हेही अरविंदांनी ओळखलं होतं आणि तसं त्यांनी ते निर्विचार केलेलं होतं. त्याचबरोबर श्री अरविंदांचं एक महान कार्य असं आहे की त्यांनी व्यायामाला किंवा कार्यप्रवणतेला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. त्यांचं ध्यान जे होतं ते 2 प्रकारचं ध्यान असायचं. एक ॲक्टिव्ह ध्यान म्हणजे खरंच पॅसिव्ह ध्यान म्हणजे बसून जे करतात ते ध्यान, आणि दुसरं होतं ते डायनॅमिक ध्यान म्हणजे उठता बसता बोलता चालता हे ध्यान करत होते. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, फार सुंदर, ध्यानामध्ये त्यांना इतके सुंदर विचार स्फुरायचे. त्यांनी एका ठिकाणी असं म्हणून ठेवलेलं आहे, वन हू चूजेस द डिव्हाइन ही हॅज बीन ऑलरेडी चोजन बाय डिव्हाइन. जो त्या परमेश्वराची निवड करतो त्या परमेश्वराने त्याला आधीच निवडलेलं असतं. आणि हेच उपनिषदातला सिद्धांत आहे. उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, अयम